सुज्ञ मतदारांना कदाचित प्रश्न पडला असेल की केंद्रात हे बरोबर आहेत, राज्यात हे बरोबर आहेत, आणि मग इथं ह्यांना काय झालंय. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, माग महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मध्ये होतं, त्यामध्ये केंद्रामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं युपीएचं. तिथं डॉक्टर मनमोहन सिंगजी होते. इकडे वेगवेगळे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण हे सगळे मान्यवर होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी तिथले प्रश्न म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये उभं राहायचो. आज तोच प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. केंद्राच्या आणि राज्याच्या संदर्भामध्ये दोन्ही सरकार राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत भरभरून देण्याचा प्रयत्न करतात. विकासाला निधी देतात, मेट्रो करायला निधी देतात, नॅशनल हायवे करायला निधी देतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना असतात त्याच्याकरता निधी देतात, जायकाचा निधी देतात, वर्ल्ड बँकेचा निधी देतात, वेगवेगळ्या प्रकारे केंद्राच्या राज्याच्या योजना असतात त्याच्यातनं निधी मिळतो. परंतु हे सगळं करत असताना गेले काही वर्ष ज्या कारभाराच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सूत्र आहे, काय अवस्था आहे. 17 तारखेला 2017ला आम्ही बाजूला गेलो. त्यामध्ये आत्ताचे सरकारमधले आत्ताचे राज्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये इथं आले. केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. हा इतिहास कोणी विसरू शकत नाही. मग असं असताना काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या भागाचा कायापालट करायला नको. याच्यामध्ये मगाशी मी त्या अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो. काय चूक आहे त्यांची. उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात. शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता, तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही. अरे, त्यांनी जीवाचं रान केलं पक्ष वाढवण्याच्या करता, आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. आज बहिणी देखील ह्या 2 भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत, बाबूराव आणि आमच्या अमोलच्या.